प्रियू, भाजीमध्ये तू काय खाणार? क्रिस्पी भेंडी. आपण आज करतोय क्रिस्पी भेंडी. त्याच्यासाठी ना आपण 2 चमचे बेसन घेतलंय आणि त्यात आपण भाजून घेतोय. थोडं त्याचं कच्चेपणा निघेपर्यंत आपण थोडंसं ते भाजून घेऊया. ही भेंडी आपल्याला हेल्दी पण करायची, त्याच्यासाठी ना बेसनमध्ये मी थोडासा ओवा टाकते आणि हे थोडंसं जिरं टाकते आणि हे पण त्याच्यासोबत ना मी भाजून घेते. बेसन चांगलं भाजून घ्यायचं. आता हे मी बेसन एका ताटात काढून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं खोबरं आणि थोडंसं आपण घेतोय शेंगदाण्याचं कूट. हे भाजून शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. आता मी थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकली आहे ह्याच्यामध्ये. आता मी हिरवी पेस्ट टाकली आहे थोडीशी. त्याच्यामध्ये आलं आहे आणि कोथिंबीर आहे आणि पुदिना आहे. ते मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. आता मी चटपटीत होण्यासाठी याच्यामध्ये ना चाट मसाला टाकते. आता हे हिंग टाकते मी थोडंसं 2 चिमूट. 1 चमचा मी मालवणी मसाला टाकते. हा आहे कांदा लसूण मसाला, हा थोडा टाकते. आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यात हळद टाकते मी. आता मी ह्याच्यात ना भरपूर कोथिंबीर टाकते. आता आपण ह्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकतोय आणि हे सगळं आता एकजीव करून घेऊया. आता हे बाइंडिंग होण्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये तेल टाकते. 1-2 चमचे तेल टाकलं आणि हे आता मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे आपण मिश्रण चांगलं एकजीव केलेलं आहे. आता ही मी भेंडी आहे ना धुवून चांगली सुकवली आहेत आणि चांगल्या फडक्याने पुसून घेतलेत आणि आता ह्याला मी मोठी आहेत तर त्याला हाफ केलेलं आहे आणि हे असं स्लिट केलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे सारण भरून घेते. अशा पद्धतीने ना मी ही सगळी अशी भेंडी चांगली भरून घेते. आता मी ही सगळी भेंडी अशी भरून घेतली आहे आणि आता थोडंसं सारण उरलं आहे. आता काय मी करणार आहे ह्याच्यामध्ये ना थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे आणि ह्या भेंडीवर चांगलं मिक्स पसरवून घेणार आहे. आता मी ह्याला लावून घेतल्याने थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण भुरभुरून घेतलं आहे. तर मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. आता मी ही भेंडी त्याच्यामध्ये सोडणार आहे. आता मी ही तेलावरती ना चांगली परतवून घेते आहे आणि एक लक्षात ठेवायचं की आपल्याला घेताना भेंडी आहे ती गावठी छोटी भेंडी असतात तीच घ्यायची. आणि हे तेलावरती आता आपण चांगलं परतवून घेतोय. जो मसाला होता उरलेला तो पण आपण ह्याच्यावरती टाकलेला आहे. चांगलं परतवून घेतलंय तेलावर आणि आता आपण गॅस एकदम लो ठेवलाय. त्याच्यावरती आता झाकण ठेवून थोडा वेळ झाकण ठेवून आपण ते शिजून द्यायचे आणि आपण ना मध्ये मध्ये उघडून ते चांगलं परत ढवळून घ्यायचं. आता हे 15-20 मिनिटांनी आपली ही चांगली भेंडी तयार झाली आहे. फ्राय होऊन असा कलर आला की समजायचं की भेंडी आपली फ्राय झाली आहे. आता हे आपण बंद करूया आणि थोडा वेळ आपण ह्याला झाकून ठेवूया. आपण आता क्रिस्पी भेंडी सोबत खाण्यासाठी भाकरी, ज्वारीची भाकरी पण तयार केलेली आहे. अशा प्रकारे आपली भाकरी मस्त टम्म फुगलेली आहे. अशा प्रकारे आपली क्रिस्पी भेंडी तयार आहे. आपण ती भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा अशीच पण खाऊ शकतो. कमी तेलात होणारी हेल्दी क्रिस्पी भेंडी तयार आहे. प्रियू